रेणु रना रना। नमस्कार मंडळी, मी बन्सी गायन आपलं सगळ्यांचं स्वागत करतो जेजुरीच्या या दुसऱ्या भागात. पहिल्या भागात आपण कडे पठार पाहिलं, जे खंडेरायांचं मूळ देवस्थान आहे. आज आपण पाहणार आहोत जेजुरीगड. चला तर मग बघूया जेजुरीगड. चला. खंडेराय हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. मणी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्री मार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायमस्वरूपी वास्तव्य केले. ते जागृत स्थान म्हणजे जेजुरीगड. जेजुरी गडाला 9 लाख पायरीचा उल्लेख अनेक लोकगीतांमधून येत असल्याने अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होते. परंतु गड बांधणी दरम्यान वापरण्यात आलेल्या चिरा म्हणजेच दगड संदर्भात हा उल्लेख आलेला आहे. पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा पुतळा व वीरभद्र, भानुबाई मंदिर, हेमडी प्रधान, यशवंतराव इत्यादी अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात. महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंच भव्य दीपमाळा व मुख्य श्री खंडोबा माळसा मंदिर. दीपमाळांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती पाहावयास मिळते. तर त्याच्या समोरच दगडी बांधकामातील गाडी बगाड पाहावयास मिळते. त्याच्याच पुढे पश्चिमेकडे मंदिराकडे तोंड असलेल्या नंदीपुढे पितळी कासव दिसते. सर्व हिंदू मंदिरात कासव पाहायला मिळते, परंतु इतके भव्य 6 मीटर व्यासाचे कासव फक्त जेजुरीमध्येच दिसते.
त्यापुढे 4 पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो। प्रथम लागते ती सदर। या ठिकाणी उजव्या हाताला उत्तरेकडे उंचावर 2 घंटा बांधलेल्या आहेत। सदरेवरून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी 4.5 फूट उंचीचा चांदीचा दरवाजा लागतो। मध्ये गर्भगृहात उत्तर व दक्षिण दिशेस 2 दगडी घोडे दिसतात। पैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबाची मूर्ती दिसते। दर्शन आणि चला पुढे रांगेमध्ये मुख्य मंदिरात जाण्यासाठी मार्ग चला। दिव्यासमोरून पुढे चला, रांगेत चला। रांगेमधूनच तेल घ्या दिव्याला, देवाचा दिवा लावा, तेल घ्या, तेल चला। चला दर्शन नाही चला पुढे रांगेमध्ये चला। मुख्य मंदिरात जाण्यासाठी मार्ग चला, बरोबर पुढे चला, रांगेत चला। चला दर्शन नाही चला पुढे रांगेमध्ये चला। रांगेतूनच तेल घ्या दिव्या रविवार असल्याने मंदिरात प्रचंड गर्दी होती। प्रसन्न वातावरणासह एडकोट एडकोट जय मल्हारचा जयघोष मंदिर परिसरात घुमत होता। सगळीकडे भंडाऱ्याचा पिवळा रंग उधळत होता। बऱ्याच वर्षांनी खंडोबाचं दर्शन करत होतो म्हणून खूप आनंद होत होता। मनाला प्रसन्न करणारं वातावरण आपल्याला प्रत्येक मंदिरात बघायला मिळतं।
नो रे रे ना ना पिया को मना मानत नहीं रे पिया को मना मानत नहीं रे पिया को मना मानत नहीं रे बेनती करते मैं तो हार गई रे बेनती करते मैं तो हार गई रे पिया को मनानत नहीं रे मित्रांनो, अशा प्रकारे आजची आपली जेजुरीची सफर इथंच पूर्ण झालेली आहे. आपण दोन्ही मंदिरांचं दर्शन घेतलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता लवकरच भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.